brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. तर निकम साहेब, हे फार इंटरेस्टिंग आहे की मग मी मराठी, हिंदी आणि इंग्लिशचा उल्लेख ह्याच्याकरताच केला कारण सध्या या गोष्टीची खूप चर्चा आहे की पंतप्रधानांनी तुम्हाला ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस पंतप्रधान तुम्हाला म्हणाले की तुमच्याशी मराठीत बोलू की हिंदीत बोलू, आणि त्याच्यानंतर काय तुम्ही त्याच्याबद्दल बोललेला आहात. पण तुम्हाला असं वाटलं नाही एक मिनिटं सांगा होता ना की कारण पंतप्रधानांना मराठी येतं असं मी ऐकलंय, कारण त्यांचे जे गुरु आहेत. ऐकलं काय, मी अनुभवलंय. अच्छा, ओके. त्यांना अस्खलित मराठी बोलतायत, अस्खलित मराठी बोलू शकतो. तर ते कॉन्व्हर्सेशन कसं होतं? कारण ज्या पद्धतीने तुमचं 93 ब्लास्टच्या केसमध्ये तुम्हाला जळगाववरनं मुंबईत बोलवणं अनपेक्षित होतं तुमच्यासाठी, तेवढंच ही घटना सुद्धा अनपेक्षित होती की पंतप्रधानांचा फोन येईल आणि सांगतील तुम्हाला आम्ही राष्ट्रपती नियुक्त तुम्हाला हे होणार आहेत वगैरे वगैरे. निश्चितपणे मला याची सूत्रामयी कल्पना नव्हती किंवा ते बोलतील असंही कधी मला वाटलं नाही. पंतप्रधानांनीचा फक्त ज्यावेळेला इथे मुंबईला पब्लिक रॅली निघाली आणि ज्यावेळेला मी लोकसभेचा उमेदवार होतो त्यावेळेला उमेदवारांची ओळख करून दिली मुंबईच्या ज्या युती पक्षाच्या शिवाजी पार्कची रॅली, शिवाजी पार्कच्या रॅलीच्या वेळेला पंतप्रधानांनी फक्त माझ्या खांद्यावर एक हात ठेवला आणि उज्ज्वलजी आपको चुन के आना है. हा म्हटलं जरूर आऊंगा. तेवढ्याच त्यांना रिस्पॉन्स माझा जोरात होता, कारण मला पडू हे कधी वाटलंच नव्हतं त्यावेळेला. अच्छा. आणि काय त्यावेळेला मी स्वतःहून अगदी इच्छुक होतो अशातलाही भाग नाही, पण उभं राहिलो. त्यावेळेला माझं त्यांचं तेवढंच बोलणं. आणि ज्या वेळेला हे डिक्लेअर झालं होता राष्ट्रपती नामनिर्देशन, त्यावेळेला मी संध्याकाळी 6:30 ते 6:45 नाही 6:44 वाजता, टायमिंग लक्षात आहे, मला फोन आला. जिमसाठी मी खाली उतरलेलो होतो घराच्या. जिम मध्ये जाण्याकरता गाडीत बसलो आणि फोनवरती पहिल्यांदा सांगण्यात आलं की आप उज्ज्वल जी बात कर रहे हैं. म्हटलं हाँ, मैं प्रधानमंत्री की यहां से बात कर रहा हूं, प्रधानमंत्री आपसे बात कर रहे हैं. अच्छा ठीक है. लगे मी चमकून मोबाईल नंबर बघितला. कुठला नंबर आहे, 011 आहे का काही 098 आहे मोबाईल नंबर, पण ते आता येत नाही ना काही वेळेला नंबर, प्रायव्हेट नंबर असतात ते काही येत नाहीत प्रायव्हेट नंबर. आणि त्याच्यामुळे एका क्षणात हा उज्ज्वलजी, तोच आवाज धीर गंभीर, मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू. मी अगदी असा हसलो. त्यांच्या बोलण्याला एक धार होती, माझ्या उत्तरात मार्मिक हसणं माझं होतं. आणि माझं हसणं ऐकल्यावर ते इतके हसले दिलखुलास की मला एक क्षणभर असं वाटलं हे पंतप्रधानच आहेत ना आपल्या. कारण इतकं मोकळेपणाने हसताना मी त्यांना कधीही कुठेही चॅनलवरती बघितलं नाही. प्रत्यक्ष बघण्याचा किंवा ऐकण्याचा संबंध होता. फार कमी असतात ते, कमी भारतात तरी कमी असतात. त्यांना मनापासून ज्या वेळेला आहे आणि मला ते फार भावलं. मग पुढचा संवाद जो काही झाला तो आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मी दोन गोष्टी, मी फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्यामुळे मी नेहमीच साईल बघत असतो की ह्या व्यक्तीचा चेहरा, या व्यक्तीचं चालणं बोलणं, आणि काही तशी फसगत माझी काही ठिकाणी होऊ शकते, परंतु 90% त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या टोनवरून, त्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून ती व्यक्ती कशा वृत्तीची प्रवृत्तीची आहे हे सहज मी ताडू शकतो. त्याला रामदेव बाबाची योगविद्या लागत नाही. मी काही योग करत नाही, परंतु एक सेल्फ कॉन्फिडन्स हा अशी चीज आहे आणि याच्याने तुम्ही दुसऱ्याच्या मनात जाऊ शकतात, वाचू शकतात. याच्याकरता काही योग साधना करावा लागत नाही, पण एक स्वतःचं नियंत्रण आणि आत्मविश्वास असला पाहिजे. त्यामुळे ज्यावेळेला प्रधानमंत्री आपले हसलेत ते मला एवढ्याकरता भावलं जास्त, कारण तुमचं हसणं, कारण आपण म्हणत असतो, म्हणजे मी ज्या वेळेला बऱ्याच वेळा काही वेळेला मॉर्निंग वॉकवर गेला होती लोक हसतात, हा हा हा, ते कृत्रिम का हसतात, ते हसण्याचा व्यायाम म्हणून. पण माझ्या मते ते कृत्रिम हसणं असतं, त्याच्याने काही व्यायाम होत नाही. जे नैसर्गिक तुम्ही हसतात त्याला फार महत्व असतं. त्या नैसर्गिक हसण्यावरून मला एक बाब त्यावेळेला जाणवली की अतिशय मोकळ्या अंतःकरणाने ते माझ्याशी बोलत होते. सगळंच आमच्या बोलण्यातला भाग मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु एवढं स्पष्ट करू इच्छितो
की मला जर स्टडी करायचं असेल पंतप्रधानांचं तर मी एका शब्दात करेल. बऱ्याच वेळेला ते धीरगंभीर असतात, नाही असं नाही, पण त्यांच्या मनात काहीतरी विचार सतत चालू असतात. प्रत्येक गोष्ट ही त्यांची जाणीवपूर्वक कॅल्क्युलेटेड असू शकते. आणि म्हणून ते जेव्हा हसले तेव्हा मला देखील बरं वाटलं. तेवढाच मी त्यांना प्रतिसाद दिला. तुम्हाला असं नाही वाटत